मुख्यमंत्री अमित शहांचं सांकाम्या असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस नेते नारायण राणेंनी केलाय। मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोध पक्षांच्या आमदारांनाही टीकेचं लक्ष्य केलंय। महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री असल्याचा आरोप त्यांनी केलाय। उद्धव ठाकरेंना बीएमसी नीट चालवता येत नाही, त्यांना राज्यात संपूर्ण सत्ता हवी आहे असा टोलाही यावेळी लगावलाय। विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी काहीही करत नसताना विरोधक वारीला आल्याप्रमाणे कीर्तन ऐकतात असा चिमटाही त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतलाय। जे आमदार आहेत आणि सत्तारूढ पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे त्या वारीला निघाल्यामुळे कीर्तन जसे ऐकत बसतात तशीच भूमिका पार पाडतात असं मला ठिकाणी वाटतं। एक तर हे केंद्रावरून निरोप आला, अमित शहाने सांगितलं तेवढंच काम करतात, स्वतःचं डोकं आणि स्वतः प्रशासनावर कोणताही अंकुश नसलेला हा पहिला मुख्यमंत्री आहे कोणत्याही स्वरूपात। नाही म्हणे तशी मी सत्ता मागत नाही, पण तुम्ही सत्ता दिल्यास ती मी सांगणार। अरे काय करू शकते? महानगरपालिकेत काय चाललंय? मिठी नदीमध्ये काय झालं? नाले साफ करू शकत नाही, महानगरपालिका चालू शकत नाही, एवढा भ्रष्टाचार आहे।